हा कोण नको म्हणावी देवा, हा आमचा म्हणावी देवा. पारध्यान आणला ससा, जन घेती देऊनी पैसा. भूमंडलाधिपतीच्या शवास, न पुसती एक सुपारीस. असा ससा पारिसीन मानव जीवन, हे जाणून ज्या कुडल संगम देवाची शरण. असं सरळ 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 भाषातून बसवेश्वर वचन सांगितलेलं आहे. आमचा गुरु महाराज खूप काम केले. निजाम कालामध्ये त्यांनी शाळा काढून घर घर फिरून त्यांना मुलाला जेवण सगळं राहायला व्यवस्था केले. या मठात आल्यानंतर तुम्हाला पाणी मंत्र मिळणार नाही, लिंबू मंत्र मिळणार नाही, ताईत मंत्र मिळणार नाही. तुमच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं कुठलंच काम होणार नाही. उलट तुमची अंधश्रद्धा दूर होऊन तुमची श्रद्धा ही सश्रद्धा कशी आहे याचं तुमच्यामध्येच परिवर्तन घडून देण्यासाठी आप्पाजी इथं पुस्तकांचा प्रसाद देतात. म्हणून समाजाला परिवर्तित करण्याचा एक मार्ग आप्पाजींनी अशा प्रकारे निवडलेला आपल्याला दिसून येतो. जंगम म्हणजे चैतन्यदायी असणारे, वर्ण, वर्ग, लिंग, जाती या भेदांचे जडत्व नाकारणारे, दीन, दलित, वंचित, उपेक्षित या जीवांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असणारे. लिंगायत धर्मामध्ये जंगम संकल्पना ही अतिशय व्यापक स्वरूपात मानली गेली आहे. जंगम या शब्दाची व्याख्या आप्पाजींमुळे विस्तीर्ण झाली. म्हणूनच पूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू आप्पाजी महाजंगम ठरतात. तेलंगणा राज्यातलं नागूर हे आप्पाजींचं जन्म ठिकाण. वडील राचप्पा आणि आई भगीरथी यांच्या पोटी आप्पांचा जन्म दिनांक 25 ऑगस्ट 1950 रोजी झाला. आप्पाजींचं पूर्व आयुष्यातलं नाव शिवराज राचप्पा काडोदे. मॅट्रिकची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी भालकी मठात प्रवेश घेतला. त्याची एक छान गोष्ट आहे. रोज 20 घागर पाणी विहिरीतून आणून इथं टाकायचं म्हणून कंडिशन केले. ठीक आहे करतो म्हटले. रोज काम करत करत आम्ही केलो. शिक्षण झालं, PUC झालं, BA झालं. पुढे विद्यार्थी होऊन आणि 2-3 वर्ष तसंच महाराजचं सेवा करत करत गेलो. 1978 मध्ये भगवा कपडा घालून लिंग दीक्षा दिले. तर आमचं धार्मिक प्रक्रियेमध्ये त्याला जंगम दीक्षा म्हणतात. बसवलिंगना पाद पूजया माडी मुक्तादे. प्रत्येक वेळा त्यांना भेटताना त्यांच्या शालीनतेने भारावून गेल्यामुळं मला सहजच रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटलांची आठवण आली. ज्या तळमळींनी भाऊरावांनी आपल्या खांद्यावर मुलांना उचलून आणून शाळेत ठेवलं, त्याच तळमळींनी आप्पाजींनी आयुष्यभर समाजात अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, वैचारिकता यावी, विवेक वाढावा आणि चारित्र्य सुधारावं यासाठी प्रत्येक व्यक्तीला उत्तेजन दिलं. त्यांना अगदी आईवडिलांनीही टाकून दिलेलं आहे, नाकारलेलं आहे. अशा मुलांची आयुष्य घडवण्यामध्ये देखील आप्पाजींनी फार मोठं काम केलेलं आहे. आप्पाजींनी आतापर्यंत अशा 100हून अधिक बालकांचं पालकत्व स्वीकारलंय. ह्यात अधिक संख्या मुलींची. त्यात अपंग, मतिमंद आणि दृष्टीहीन मुलामुलींची संख्या जास्त आहे. आप्पाजींमुळे अशा अनेक अनाथ मुलांना नवीन आयुष्य मिळालंय. तसंच अनेक कुटुंबात आप्पाजींनी नंदनवन फुलवलंय. आप्पाजी राहत असलेल्या मठातच सर्व जाती धर्मातील सुमारे 350हून अधिक विद्यार्थी राहतात.
या सर्व मुलांना कोणतीही फी न आकारता मोफत शिक्षण दिलं जातं. मठाच्या आवारातच गुरुप्रसाद प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. या शाळेत गरीब, कामगार, कष्टकरी, मजूर, निराश्रित, विधवा, निराधार यांच्या मुलांना प्राधान्याने प्रवेश दिला जातो. महाविद्यालयीन अथवा पदवीचं शिक्षण घेणाऱ्यांना मठात निवास आणि प्रसादाची विनामूल्य व्यवस्था केली जाते. भालकीचा मठ केवळ धार्मिक काम करत नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतोय. हे मला मठाचं सांस्कृतिक योगदान खूप महत्त्वाचं वाटलं. इथं सगळं झोपड होतं, त्याच्यामध्येच क्लास चालत होतं. ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चाललेलं असताना आप्पाजींनी सीमा भागातील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देण्यासाठी 1992 साली हिरेमठ संस्थान विद्यापीठ ट्रस्ट याची स्थापना केली. या संस्थेद्वारे 60 युनिट्स कार्यरत असून त्यांनी समाजातील कष्टकरी, शेतकरी, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडं उघडून दिली. 1992 से भालकी जैसे एजुकेशनली बैकवर्ड रीजन में एक इंस्टीट्यूशन को शुरू करना, वहाँ पर एक ऑर्फनेज शुरू करना और रेसिडेंशियल फैसिलिटीज़ के साथ रूरल के बच्चों को, कन्नड़ मीडियम के बच्चों को वहाँ लाकर रखना और उनको महात्मा बसवेश्वर की तालीमात, बसव तत्व से वाकिफ़ कराना, भाईचारगी, मोहब्बत जो महात्मा बसवेश्वर की तालीमात में से है, जो आज हमारे देश की यकीनन एक अहम तरीन ज़रूरत है. कि हमारे बिदर के बच्चे जो एक छोटे सा इलाका है बिदर, वहाँ से बच्चे इतना अच्छा पढ़ के निकल रहे हैं और MBBS में उनको अच्छी रैंक्स सीट्स मिल रही हैं, नीट में और JEE में. तो ये बहुत ही बड़ा योगदान है इस एरिया के लिए. नहीं तो हमारे बच्चे सारे बिदर के बाहर स्टेट्स में चले जाते हैं या सिटीज़ में जाके अच्छी स्टैंडर्ड एजुकेशन के लिए पहला उनका ऑप्शन बाहर ही जाने का था. पर अब काफ़ी 5-6 साल से स्पेशली कोविड के बाद में पेरेंट्स का यही है कि वो बच्चे यहीं पे रहे और रीज़न ये भी है कि यहाँ पे क्वालिटी एजुकेशन मिल रहा है. तो ये जो सर्विस स्वामी जी कर रहे हैं उनके इंस्टीट्यूशंस के तरफ से ये बहुत ही सराहनीय है, प्रेज वर्दी है. तो मैं उनको बहुत बहुत मुबारकबाद देती हूँ. If I can quote Mahatma Gandhi here, be the change that you want to see. In fact, Dr. Basavalingam Pattadevru has been the change maker to find the change that he dreamt of. Therefore, he is most revered in this part of the world. स्वतःसाठी न जगता फक्त समाजासाठी जगलो पाहिजे हा ध्यास घेऊन शैक्षणिक संस्था असतील किंवा वचन साहित्य असेल किंवा अनुभव मंटपाच्या माध्यमातून बसव कल्याण या ठिकाणी उभारलेला प्रकल्प असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आप्पाजींनी आपल्या हयातीमध्ये उत्तम पद्धतीनं निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज प्रजाप्रभुत्वाचा पितामह इंग्लंड नाही, पहिले प्रजाप्रभुत्व दिलेले संसद अनुभव मंटप आहे. जगामध्ये, विश्वामध्ये सगळं राजा प्रत्यक्ष देवता नाही म्हणून सांगितलेलं एकमेव महापुरुष महात्मा बसवेश्वर. अनुभव मंटप संस्कृती विद्यालय म्हणून आम्ही एक काढलेला आहे. तिथं एक 20 मुलाला घेतो. ते प्रॅक्टिकल लिंगपूजा आणि वाचायचं, प्रवचन सांगायचं, नृत्य करायचं, एज्युकेशनला बी इम्पॉर्टन्स दिलेलं आहे, पण ते हे संस्कृतीला बी इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. एक भगवी वस्त्र धारण केलेला माणूस
हा केवळ कर्मकांडाच्या मार्गानं न जाता त्या कर्मकांडांचं म्हणजे समतेला पूरक असणारं बसवलिंगाचं विचारांचं महत्त्व सांगत आप्पाजींनी सातत्यानं एक समतेच्या विचारांचा झेंडा आपल्या हातामध्ये घेतला, नुसता हातात घेतला नाही तर त्याचं नेतृत्व केलं. जरी आमची शिबिरं छोट्या प्रमाणात होत असली तरीसुद्धा इतक्या लांबून साधारणपणे 500 किलोमीटर अंतरावरून रातोरात प्रवास करून ते शिबिराला हजेरी लावायचे, शिबिराला मार्गदर्शन करायचे. आणि त्याचाच परिणाम असा की आज गेल्या 2 दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बसवतत्ववादी तरुणांचा एक फार मोठा समूह, संघटना तयार झालेली दिसतात आपल्याला. महाराष्ट्रातल्या लिंगायत धर्माचा नाश पंचाचार्यांनी केलेला होता, कारण ह्याच्यामध्ये ब्राह्मणी धर्म मोठ्या प्रमाणावर घुसलेला होता आणि तो अजूनही घुसलेला आहे. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये बसवण्णांचं कार्य आणि विचार दोन्ही जर पोहोचवायचे असतील तर ते हे मराठीमधनं पोहोचवलं पाहिजे. हे स्वप्न बघणारा एक महामानव म्हणून डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांच्याकडे बघावं लागेल. महाराष्ट्रामध्ये आज आम्ही जे काय बसवण्णांच्या चळवळीचे अभ्यासक आहोत, शरणांच्या चळवळीचे अभ्यासक आहोत आणि समाज परिवर्तनाचं, नव्या समाजाचं स्वप्न घेऊन जगणारे कार्यकर्ते आहोत, आमच्या दृष्टीनं बसवण्णांच्याकडे घेऊन जाणारा महत्त्वाचा व्यक्ती जर कोण असेल तर ते आप्पाजी आहेत. कुठलेही शिक्षण न घेतलेली एखादी स्त्री जेव्हा आप्पाजींच्याकडे येते आणि आप्पाजी तिच्यासोबत संवाद करतात, तेच आप्पाजी एखाद्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तत्त्वज्ञानासोबत सुद्धा त्याच कोतीनं संवाद करू शकतात. हे फार विरळ आहे. काही एका प्रसंगानं मला बसवेश्वरांचा थोडासा अभ्यास करण्याचा प्रसंग आला. तर मराठीमध्ये खचून मला 2 ते 3 पुस्तकं मिळाली. महास्वामीजींच्या कृपेनं आज जवळजवळ 200 पुस्तकं आज मराठीमध्ये आणलेली आहेत. कन्नड भाषेमध्ये असणारं बसवेश्वरांचं कार्य हे महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम बसवलिंगजी स्वामीजी महाराज यांनी केलेलं आहे आणि माझ्या दृष्टीनं ते फार महत्त्वाचं काम आहे. लिंगायत धर्माचे संपूर्ण साहित्य कन्नड भाषेत आहे. त्यामुळे मराठी भाषक जिज्ञासूंना आणि शरणांना लिंगायत धर्माचे विचार आत्मसात करण्यास अडचण भासत होती. पूज्य श्री बसवलिंग पट्टदेवरू यांनी ही अडचण लक्षात घेऊन ती सोडवण्यासाठी एक संकल्प केला आणि दिनांक 27 जानेवारी 2007 रोजी हिरेमठ संस्थान भालकी याच्या अंतर्गत महाराष्ट्र बसव परिषदेची स्थापना केली. या परिषदेद्वारे ग्रंथ प्रकाशन, राज्यस्तरीय बसव संमेलन इत्यादी उपक्रम राबवले जातात. एक आध्यात्मिक मार्ग पत्करलेला माणूस यांनी जगाची इतकी काळजी केली अशी उदाहरणं फार थोडी आहेत. स्वामी विवेकानंद हे एक उदाहरण आहे आणि स्वतः बसवेश्वर हे दुसरं उदाहरण आहे. पण बसवांना हे एक असे पंडित होऊन गेले, असे तत्वज्ञ होऊन गेले की ज्यांनी वैदिक धर्माच्या कर्मकांडाला छेद दिला. आम्हाला इथल्या लोकांना काय वाटायचं की फुले शाहू आंबेडकर याच्या पलीकडे पुरोगामी विचार नाही आहे, पण तो विचार त्यांच्याही अगोदर 600 वर्षे करणारा एक प्रबोधन चळवळ महात्मा या कर्नाटक भूमीत होऊन गेला की ज्याच्या दुनियेमध्ये आपल्याला खूप काही वैचारिक साम्य दाखवता येतं, दृष्टिकोनाचं साम्य दाखवता येतं. बसवांना हा तथागत बुद्धाच्या नंतर समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि स्त्री पुरुष समानतेचा विचार करणारा हा पहिला संत आहे. डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू महाराजांनी जी महाराष्ट्र बसव परिषद काढली, महाराष्ट्र बसव परिषदेनं खरोखर बसवण्णांच्या विचाराला मराठी भाषेतून जागरूकता आणण्याच्या दृष्टीनं केलेलं काम हे अतिशय ऐतिहासिक आणि संस्मरणीय असं काम आहे. 12व्या शतकामध्ये सुद्धा
महात्मा बसवण्णांनी जी नवसमाज रचना केली होती त्याचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम होतं ही साहित्य निर्मिती, वचन साहित्याची निर्मिती. मराठीतलं संत साहित्य आणि कन्नडमधलं शरण साहित्य हे अतिशय चांगलं साहित्य आहे. संत बसवेश्वर आणि संत तुकाराम यांची अनेक वेळेला तुलना होते, संत ज्ञानेश्वर आणि संत बसवेश्वर यांची अनेक वेळा तुलना होते. खरं तर कन्नड आणि मराठी हे दोघे शेजारी सख्या बहिणी आहेत. की आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना बसवेश्वरांचं फार उशिरा आकलन झालं, की जोपर्यंत भालकीच्या या स्वामीजींची भेट होत नव्हती पुस्तकांच्या द्वारे, त्यांच्या लिखाणाच्या द्वारे, तोपर्यंत आम्हाला खरे बसवेश्वर कळालेली नव्हती. मराठवाड्याच्या छोट्या छोट्या गावामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या फोटोकडे पाहून हे महाराज कोण आहेत, किरीटधारी राजयोगी बसवण्णांचा फोटो पाहून लोक जेव्हा विचारत होते हे महाराज कोण आहेत, त्या लोकांमध्ये महात्मा बसवण्णाची ओळख करून देणे, महात्मा बसवण्णा रुजवण्याचं महत्त्वाचं काम डॉक्टर बसवलिंग पट्टद देवरू यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र बसव परिषदेचं योगदान हे खूप मोठं आहे. त्याचंच फळ म्हणजे एक छोटासा वृक्ष लावलेला की जवळजवळ 200 पुस्तकं या संस्थेच्या वतीनं प्रकाशित झाली. आणि हे ग्रंथ महाराष्ट्रभर केवळ 50% किमतीमध्ये विक्री केले जातात. 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर बसव तत्व संदेश पदयात्रा काढली. याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था बसवण्णांचं नाव घेऊनच या सगळ्या प्रबोधनाची परंपरा सांगत असतात. तर हे सगळे ही एक वैचारिक भूमिका उभी करण्यामध्ये आप्पाजींचं फार मोठं योगदान आहे. महात्मा बसवण्णा यांचं कार्य आणि चरित्र सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आजपर्यंत त्यांनी जे अपार कष्ट घेतलेले आहेत, त्या कष्टातून त्यांनी प्राप्त केलेलं सर्व संचित हे आमच्यापर्यंत अधिकाधिक पोचवण्यासाठी आम्हाला त्यांचं सदैव मार्गदर्शन मिळत राहील असा मला विश्वास वाटतो. पूज्य अप्पाजींनी धार्मिक, सामाजिक, साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण अशा विविध क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कार्याचा गौरव कर्नाटक सरकार तसंच विविध संस्थांनी केलाय. आप्पाजींना कर्नाटक सरकारने सुवर्ण कर्नाटक, राष्ट्रीय बसव पुरस्कार, बालकल्याण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलंय. समाजाच्या सेवेसाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या महाजंगम आप्पाजींच्या चरणी त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोटी कोटी दंडवत. शरणो शरणार्थी. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम प्रणव स्वरूपी बसवलिंगाय नमः. श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम प्रथम गणाधीशने बसवलिंगाय नमः. श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम गुरु सार्वभौमने बसवलिंगाय नमः. श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम आदि पूजक महिमने बसवलिंगाय नमः. श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम शरण गण शिखामणि बसवलिंगाय